Hello friends, today we are going to learn the extraction of moderately reactive metals. Okay, yesterday in the last video we have learned about the extraction of aluminium and highly reactive metals. Okay, so today we are going to learn the extraction of moderately reactive metals. So iron, zinc, lead, copper, etc. are the moderately reactive metals. These metals are generally found in the sulfide and carbonate ores form. Okay, सो हे मेटल जे आहेत हे कुठल्या फॉर्म मध्ये सापडतात आपल्याला सल्फाइड आणि कार्बोनेट ओर्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला सापडतात. ओके, बट इट इज डिफिकल्ट टू एक्सट्रॅक्ट द मेटल्स फ्रॉम देअर ऑक्साइड्स फ्रॉम देअर सल्फाइड अँड कार्बोनेट ओर्स. ओके, सो मेटलला सल्फाइड आणि कार्बोनेट मधून एक्सट्रॅक्ट करणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे काय करावं लागतं की ह्या सल्फाइड्स आणि कार्बोनेट्सला पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट करावं लागतं ऑक्साइड्स मध्ये. कशामध्ये? ऑक्साइड्स मध्ये. अरे कशामध्ये? ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग बघा, सो ह्याच्यासाठी दोन मेथड्स आहेत. पहिली आहे रोस्टिंग. रोस्टिंग मध्ये काय केलं जातं? सल्फाइड ओर्सला ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये हीट करून ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट केलं जातं. आता ह्या प्रोसेस मध्ये बघा, ह्याची डेफिनेशन एकदा लिहून घ्या. द प्रोसेस इन विच sulfide ores are strongly heated in presence of oxygen to form oxides is called as the roasting method. In the roasting method, sulfide ores are converted into oxides. Example कोणता आहे याचा? Zinc sulfide when heated in full supply of oxygen. Then zinc oxide is formed along with sulfur dioxide. Okay, so here zinc oxide is formed. So you can see here that sulfide form is converted into oxides. Sulfide ores are converted into oxides. So this method is called as the roasting method. Okay, second method is calcination. Calcination ची definition काय बघा? The process in which carbonate ores are heated in limited supply of oxygen. कसं? In limited supply of oxygen. ध्यानात ठेवा, limited supply of oxygen to form oxides is called as the calcination. Okay, the process in which carbonate ores are heated in limited supply of oxygen to form oxides is called as the calcination. तर हे कळालं मित्रांनो, दोन मेथड्स आहेत. कुठली? पहिल्यांदा मेटल्स जे आहेत ते सल्फाइड आणि कार्बोनेट ओर्स मध्ये सापडतात, पण त्यांना जे आहे ते ऑक्साइड मध्ये करावं लागतं, कारण ऑक्साइड मधून मेटल एक्सट्रॅक्ट करण्यासाठी सोपं जातं. त्यामुळे काय, सल्फाइड आणि कार्बोनेट्सला ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग पहिलं रोस्टिंग मेथड होती. सल्फाइड ओर्सला ऑक्साइड ओर मध्ये कन्वर्ट केलं जातं रोस्टिंग मेथड मध्ये, आणि दुसरं कार्बोनेट ओर्सला ऑक्साइड मध्ये कन्वर्ट केलं जातं कॅल्सिनेशनच्या प्रोसेस मध्ये. ओके, आता फरक फक्त ध्यानात ठेवा, दोन्हीकडे हीट आहे, फक्त इथे लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन आहे, इथं मोर सप्लाय ऑफ ऑक्सिजन आहे. ओके, सो एक्झाम्पल कॅल्सिनेशनचा, झिंक कार्बोनेट व्हेन हीटेड स्ट्रॉंगली इन लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन देन झिंक ऑक्साइड इज फॉर्म्ड अलॉंग विथ कार्बन डायऑक्साइड. काय तयार होतं? झिंक कार्बोनेटला जर हीट केलं लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन मध्ये, तर झिंक ऑक्साइड तयार होतं आणि कार्बन डायऑक्साइड देखील तयार होतं. ओके, आता दोन्ही प्रोसेस मध्ये काय झालं की आपण सल्फाइड आणि कार्बोनेटचं हे ऑक्साइड मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. आता सेकंड स्टेप काय आहे ह्या मेटलच्या मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटलच्या एक्सट्रॅक्शन मधले? तर पहिली होती की सल्फाइड आणि कार्बोनेटला ऑक्साइड मध्ये करणं, आणि दुसरी आहे की त्या ऑक्साइड पासून मेटल कसं मिळवायचं. ओके, सो अगेन देर आर टू स्टेप्स. फर्स्ट स्टेप इज द रिडक्शन रिएक्शन माहिती आहे तुम्हाला? रिडक्शन रिएक्शन मध्ये बघा, इथं झिंक ऑक्साइड इज रिएक्टेड विथ अ रिडक्टंट कॉल्ड एज कार्बन. ओके, आता इथं काय केलं जातं? झिंक ऑक्साइडची का रिडक्टंट म्हणून काय यूज केलेलं आहे? इथं कार्बन यूज केलेलं आहे. ध्यानात ठेवा, कार्बन यूज केलेलं आहे मित्रांनो. मग हे झिंक ऑक्साइडची कार्बन सोबत जर रिएक्शन झाली तर कार्बन काय करेल? या कार्बन ह्या ऑक्सिजनला काय करेल? गेन करेल, आणि इथे काय तयार होईल? झिंक प्लस कार्बन मोनॉक्साइड तयार होईल. काय तयार होईल? कार्बन मोनॉक्साइड. सो वी हॅव गॉट द मेटल हिअर फर्स्ट बाय रिडक्शन मेथड. पहिली रिडक्शन मेथडने पण आपण मेटल मिळवू शकतो, आणि कधी कधी
आपल्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन यूज करावी लागते. कुठली सेकंड रिएक्शन कुठली आहे तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये माहिती आहे तुम्हाला, व्हेन हाय रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेसेस द लो रिएक्टिव्ह मेटल फ्रॉम इट्स मेटल सॉल्ट, देन इट इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, देन इथे बघा आता काय आहे की ॲल्युमिनियम पेक्षा मॅंगनीज जो आहे तो मॅंगनीज डायऑक्साइड आहे इथे घेतलेला, आणि मॅंगनीज डायऑक्साइडची जर ॲल्युमिनियम सोबत जर रिएक्शन जर झाली तर काय होतं की ॲल्युमिनियम हा मॅंगनीज पेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे, म्हणून ॲल्युमिनियम काय करेल, ह्या मॅंगनीजला डिस्प्लेस करून टाकेल. काय करेल मित्रांनो, डिस्प्लेस करून टाकेल. आणि म्हणून हे बघा ॲल्युमिनियम जे आहे हे मॅंगनीजला डिस्प्लेस केल्यानंतर काय तयार होईल, मॅंगनीज आपल्याला मेटल मिळेल. मॅंगनीज काय मिळेल, आपल्याला मेटल मिळेल आणि ॲल्युमिनियम ऑक्साइड तयार होईल प्लस हीट. आता ओके, इथं ध्यानात ठेवा, इथं काय तयार होते, हीट तयार होत आहे. काय तयार होत आहे, हीट. मॅक्झिमम इथं हीट तयार होते. ओके, मग हे इतकी जास्त हीट तिथं खूप तयार होते, त्यामुळे ही कसली रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. ओके, देन Fe2O3 सिमिलर एक्झाम्पल आहे. आता रेल्वे पटरीमध्ये, रेल्वेच्या रुळांमध्ये ज्यावेळेस गॅप पडला जातो किंवा गॅप खूप मोठा होतो, तर तो गॅप भरून काढण्यासाठी ही रिएक्शन घडून आणतात. आता ह्या रिएक्शन मध्ये काय होतं बघा, आयर्न ऑक्साइड when reacted with aluminum, iron oxide when reacted with aluminum, it forms iron plus aluminum oxide plus heat is a very large amount of heat is released. Okay, आता इथं जे आहे आयर्न ऑक्साइडची ज्यावेळेस ॲल्युमिनियम सोबत ज्यावेळेस रिएक्शन होते, आता ॲल्युमिनियम काय कसं आहे, मोर रिएक्टिव्ह आहे आयर्न पेक्षा, म्हणून ॲल्युमिनियम काय करेल, ह्या आयर्नला डिस्प्लेस करून टाकेल. आणि आयर्नला डिस्प्लेस केल्यानंतर काय तयार होईल, आयर्न प्लस ॲल्युमिनियम ऑक्साइड प्लस हीट. ओके, नाव आता समजून घ्या की इथं जी हीट इव्हॉल्व होते, ओके, इथं जी हीट इव्हॉल्व होते ती इतक्या लार्ज अमाऊंट मध्ये असणार आहे की हा जो मेटल मिळतो आपल्याला आयर्न, तो मोल्टन फॉर्म मध्ये राहणार आहे. कसल्या फॉर्म मध्ये, मोल्टन फॉर्म मध्ये. कसल्या फॉर्म मध्ये, मोल्टन फॉर्म मध्ये. म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हणलं जातं, थर्मिट रिएक्शन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, थर्मिट रिएक्शन. ओके, thermit reaction. You can write down the definition as well. Okay, the reaction in which the metal obtained is in the form of molten state. Okay, the reaction or the process, the reaction in which the metal obtained is in the form of molten state. This reaction is called as a thermit reaction, and you can write down the example also this. Okay, so this is the extraction of moderately reactive metals. Okay, moderately reactive metals. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात बेसिक तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स मध्ये च्या एक्सट्रॅक्शन मध्ये दोन स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे की ते सल्फाइड आणि कार्बोनेट ओर्स मध्ये सापडतात, मग त्यांना ऑक्साइड मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग हे ऑक्साइड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय आहे तर दोन स्टेप्स आहेत, रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन. रोस्टिंग सल्फाइड ओर्सला ऑक्साइड ओर्स मध्ये कन्वर्ट करते इन प्रेझेन्स ऑफ फुल सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आणि कॅल्सिनेशन मध्ये कार्बोनेट ओर्स काय करतात, ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट करतात इन लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन. ओके, मग इथं जे आहे ते या सल्फाइड आणि कार्बोनेट ओर्स पासून ऑक्साइड्स मध्ये कन्वर्जन होतं. मग सेकंड स्टेप काय आहे एक्सट्रॅक्शनची, सेकंड स्टेप मध्ये ऑक्साइडचं रूपांतर हे मेटल मध्ये केलं जातं, ऑक्साइड्स पासून मेटल मिळवलं जातं. परत इथं दोन स्टेप्स आहेत. कुठल्या आहेत मित्रांनो, रिडक्शन एक आहे आणि डिस्प्लेसमेंट रिएक्शन एक आहे. आता रिडक्शन रिएक्शन मध्ये काय म्हणलं बघा की झिंक ऑक्साइडची जर एखाद्या रिडक्टंट सोबत जर रिएक्शन जर झाली तर काय होईल, आपल्याला तो मेटल मिळेल. ओके, आणि सेकंड आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता जे काही मोर रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, हे मोर रिएक्टिव्ह मेटल तुम्हाला माहिती आहे हे कुणाला डिस्प्लेस करतात, हे लेस रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतात. त्यामुळे काय ह्या डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये जे रिडक्टंटच्या जागेवरती फक्त आपण काय यूज करू शकतो तर एखादा हायली रिएक्टिव्ह मेटल आपण यूज करू शकतो. मग सिमिलरली इथे बघा की हायली रिएक्टिव्ह मेटल काय करतात, त्या लो रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतात आणि मग ते आपल्याला काय जे लो रिएक्टिव्ह मेटल्स आहेत ते आपल्याला इथे मिळून जातात. ओके, आता थर्मिट रिएक्शन लास्ट काय पाहिलं होतं आपण, थर्मिट रिएक्शन. थर्मिट रिएक्शन म्हणजे काय तर रिएक्शन अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये जो मेटल आपल्याला मिळत आहे तो मेटल कशा फॉर्म मध्ये मिळणार आहे आपल्याला, मोल्टन फॉर्म मध्ये. का बरं, कारण त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ हीट रिलीज होते, इव्हॉल्व होते. त्यामुळे काय तो मेटल आपल्याला मोल्टन स्टेट मध्ये वितळलेल्या अवस्थेत मिळणार आहे. अशा रिएक्शनला काय म्हणतो आपण, थर्मिट रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, थर्मिट रिएक्शन. ओके, तर आता आपल्याला काय पाहायचं मित्रांनो की एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल्स.
extraction of less reactive metals. Extraction of less reactive metals. ओके, मॉडरेटली झालं. आता आपल्याला काय पाहिजे? एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल्स. एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल्स. ओके, मेटल्स सच एज कॉपर, metals such as copper, gold, silver, platinum. Metals such as copper, silver, gold, etc. are less reactive metals. Okay, so you know that as these metals are less reactive metals. Okay, as these metals are less reactive metals, these metals are found mainly in free state. Mainly in free state. Okay, gold and silver are mainly found in free state. Copper also found in free state but in few form. Okay, तर सिल्वर आणि गोल्ड तर पूर्णपणे फ्री स्टेट मध्ये सापडून येईल. पण जो कॉपर आहे हा कॉपर फ्री स्टेट सोबत सोबत तो कुठल्या अजून एका स्टेट मध्ये सापडतो, तो म्हणजे कंबाईन स्टेट मध्ये देखील सापडतो. ओके, हा कॉपर जो आहे तो कंबाईन स्टेट मध्ये देखील सापडतो. मग ह्याला कसं केलं जातं, ह्याचं एक्सट्रॅक्शन कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला इथं पाहायचं आहे. बघा, कॉपर is found in free state as well as in combined state also, as well as in combined state also. Okay, combined state also. आता Cu2 plus. ओके, काय आहे? Cu2 plus plus 3O2. हे कॉपर सल्फाइड आहे. कॉपर सल्फाइड प्लस 3O2. Cu2 प्लस हे कॉपर सल्फाइडची जर ऑक्सिजन सोबत जर रिएक्शन झाली मित्रांनो तर काय तयार होईल? कॉपर ऑक्साइड. काय तयार होईल? कॉपर ऑक्साइड तयार होईल. काय तयार होईल? कॉपर ऑक्साइड. काय तयार होईल? कॉपर ऑक्साइड तयार होईल. आणि अजून काय तयार होईल? सल्फर डायऑक्साइड. ओके, कॉपर ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड तयार होईल. ओके, कॉपर ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड देखील तयार होईल. तर ही रिएक्शन ध्यानात ठेवा. ह्याच्यामध्ये काय होतं की कॉपर सल्फाइडचं जे आहे, कॉपर सल्फाइडची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते आणि ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली म्हणजेच त्याला हीट केलं जातं एअरमध्ये. तर एअरमध्ये हीट केल्यानंतर काय तयार होतं? कॉपर ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड तयार होतं. ओके, मग ह्याच सल्फर डायऑक्साइड ही आता जी कॉपर ऑक्साइड मिळालेलं आहे बघा, काय केलं की पहिले कॉपर जो आहे तो फ्री स्टेट मध्ये सुद्धा मिळतो आणि कंबाईन स्टेट मध्ये सुद्धा मिळतो. मग आता ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? आपल्याला सल्फाइडला ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सल्फाइड्सला मग ऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्यास त्याला हीट करावं लागेल. मग ह्याला हीट केल्यानंतर काय कशामध्ये कन्वर्जन होईल? कॉपर डायऑक्साइड कॉपर ऑक्साइड मध्ये कन्वर्जन होईल. हो का, कॉपर सल्फाइडचं कॉपर ऑक्साइड मध्ये कन्वर्जन होईल. आणि परत काय, कॉपर ऑक्साइडची रिएक्शन कशासोबत? आता इथे काय केलं जातं? कॉपर ऑक्साइड पासून आपल्याला काय मिळवायचं आहे? आता आपल्याला इथं कॉपर मिळवायचं आहे. मग त्याची रिएक्शन काय आहे? 2CuO2 प्लस Cu2S प्लस Cu2S. मग आता काय होईल ह्याच्यामध्ये? बघा, 6Cu प्लस SO2. 6Cu प्लस SO2. ओके, आता बघा, कॉपर ऑक्साइडची परत ह्याच कॉपर सल्फाइड सोबत काय करायची? रिएक्शन करायची. कॉपर ऑक्साइड जे मिळालेलं आहे त्याची परत ह्याच कॉपर सल्फाइड सोबत काय करायची? रिएक्शन करायची. रिएक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळतील? 6 मॉलिक्युल्स ऑफ कॉपर आणि सल्फर डायऑक्साइड. ओके, सो इन दिस वे वी कॅन ऑब्टेन द और एक्सट्रॅक्ट द लेस रिएक्टिव्ह मेटल्स. आपण काय करू शकतो? ह्या पद्धतीने लेस रिएक्टिव्ह मेटल्स जे आहेत कॉपर यांना आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो. ह्याच्यामध्ये ध्यानात ठेवा, लेस रिएक्टिव्ह मेटल्सला काय करावं लागेल? कॉपर, सिल्वर, गोल्ड हे लेस रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. हे जनरली कुणासोबत ही रिएक्शन करत नाहीत. त्यामुळं काय, हे फ्री स्टेट मध्ये सापडतात. पण कॉपर जो आहे तो फ्री स्टेट मध्ये पण सापडतो आणि कंबाईन स्टेट मध्ये सुद्धा सापडतो. मग कॉपर सल्फाइडला जर हीट केलं आपण इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर त्याचं कॉपर ऑक्साइड मध्ये कन्वर्जन होईल. मग ह्या कॉपर ऑक्साइडला ह्याच कॉपर सल्फाइड सोबत जर रिएक्शन केली तर कॉपर तयार होईल.
प्लस सल्फर डायऑक्साईड गॅस काय होईल, रिलीज होईल. ओके, आणि लास्ट स्टेप आहे आता ह्याच्यामधली, ती म्हणजे आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स. ओके, रिफायनिंग ऑफ मेटल्स. काय आहे आता रिफायनिंग ऑफ मेटल्स. आता बघा, जे हायली रिएक्टिव्ह मेटल्स, आपण एक्सट्रॅक्शन ऑफ हायली रिएक्टिव्ह मेटल्स पाहिला, एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल्स पाहिला, एक्सट्रॅक्शन ऑफ लेस रिएक्टिव्ह मेटल पाहिला. तर ह्या तिन्ही मधून जे मेटल मिळतात ते प्युअर फॉर्म मध्ये नसतात. ओके, प्युअर मेटल नसतात, तर त्याच्यामध्ये थोडेसे अजून काही इम्प्युरिटीज राहतात. म्हणून त्याला काय करावं लागतं, त्याला रिफायनिंग केलं जातं. काय केलं जातं, रिफायनिंग. लास्ट स्टेप आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स. ओके, रिफायनिंग ऑफ मेटल्स. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, रिफायनिंग ऑफ मेटल्सला रिफाईन केलं जातं. आता ह्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रोलिसिसची मेथड यूज करतात. कुठली मेथड यूज करतात, इलेक्ट्रोलिसिसची मेथड यूज करून जे मेटल मिळाले आहेत ते प्युअर फॉर्म मध्ये नाहीत, मग त्याला इम्प्युरिटीज वगैरे थोड्याशा जे असतात त्याला काढून टाकावं लागतं. मग हे इम्प्युरिटीज वगैरे ह्या इलेक्ट्रोलिसिसच्या मेथडने काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं, आणि मग आपल्याला जो आहे तो प्युअर